मागील 5 वर्षाच्या काळात अनेक विकास कामे पूर्ण केलीत। राहिलेली अपूर्ण कामे करण्यासाठी निवडून द्या, नगरसेवक पदाचे उमेदवार हरीश काळे यांचे आवाहन। कोरोना काळानंतर 2.5 वर्षात आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठा निधी खोपोलीसाठी उपलब्ध करून नावलौकिक विकास कामे केली आहेत। माझी पत्नीही नगरसेवक पदावर निवडून आल्यावर नगरपालिका फंडातून अनेक कामे पूर्णत्वास नेली आहेत। राहिलेली अपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासह नगरसेवक पदाचे 3ही उमेदवार निवडून द्या असे आवाहन शिंदे गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार हरीश काळे यांनी प्रचार रॅलीत बोलताना सांगितले। शेळफाट्यावरील प्रभाग क्रमांक 10 मधून शिंदे गटाचे उमेदवार हरीश काळे, ॲडव्होकेट अनिता पवार आरपीआय पक्षाच्या उज्ज्वला महाडिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर घरोघरी प्रचार सुरू आहे। नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। नगरसेवक पदावर पत्नी निवडून आल्यावर अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावले आहेत। पुढील काळात शेळफाट्यावर विकास करायचा असल्याचे हरीश काळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। आपण जर पाहिला तर गेल्या म्हणजे मागची जी 5 वर्ष होती आणि त्याच्यामध्ये जो 4 वर्षाचा गॅप होता, 5 वर्षाच्या कालावधीमध्ये नगर विकास नफाच्या फंडातून अनेक आमचे रस्त्याची कामं असतील किंवा आमच्या जे शेळफाट्यावर प्रभाग 10 मधील जी कामे असतील, सर्व कामे पूर्णत्वास आम्ही घेऊन गेलेलो आहेत। आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं जर आपण म्हटलं, जो सह्याद्री रोडचा विषय होता, जिथे पाणी साचायचं आणि तिथून विद्यार्थ्यांना जाता येत नव्हतं, नागरिकांना जाता येत नव्हतं, तो पहिला प्रश्न आम्ही निवडून आल्यानंतर पहिला तिथं कॉन्क्रीटचा रोड केला आणि गटाराची रुंदी वाढवणे असेल किंवा गटाराची डेप्थ वाढवणे असेल, तो प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला। तसेच त्याच्याप्रमाणेच जो समर्थनगरचा रस्ता होता, गेली कित्येक वर्षे तो रस्ता झालेला नव्हता, त्या रस्त्याला सुद्धा चांगली गती देण्याचं आणि चांगला चकाचक करण्याचं, डांबरीकरण करण्याचं काम सुद्धा आमच्या माध्यमातून झालेलं आहे। असे भरपूर काही कामं त्या माध्यमातून झालेली आहेत। आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर 5 वर्षाचा जो आमदार साहेबांचा कालावधी होता, त्या कालावधीमध्ये जवळजवळ 2.5 वर्षे तर कोरोनामध्येच गेली, पण त्याच्यानंतरची जी काही 2.5 वर्षे होती, त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार साहेबांनी म्हणजे आतापर्यंत कधीही एवढा या खोपोली शहरासाठी फंड आलेला नाही, एवढा फंड या खोपोली शहरामध्ये आला। आणि आमच्या शेळफाट्यावर सुद्धा तसाच, मग आमच्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय असतील, त्यांचं स्मारक असेल, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खोपोली शहरातील स्मारक असेल, हे जे म्हणजे नावलौकिक कामे ज्याला म्हणतो, ते कामे सुद्धा त्या माध्यमातून आमदार साहेबांच्या फंडातून झालेले आहेत। त्याचप्रमाणे आमच्या प्रभाग 10 मध्ये जर पाहिलं तर श्रीराम मंदिराच्या बाजूला जे काही सभागृह आहे, त्या सभागृहासाठी सुद्धा सुमारे 50 लाखाचा निधी सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे। त्याचप्रमाणे आमचं जैन मंदिराचं जैन मंदिर आहे, जैन मंदिरासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जवळजवळ आपण 45 लाखाचा निधी सुद्धा तिथे आपण घेतलेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या पाठीमागे जो विसर्जन घाट आहे, अतिशय सुंदर आणि सुबक असा विसर्जन घाट सुद्धा आम्ही तिथे तयार केलेला आहे। आणि त्याचं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तो तयार आहे, पण आचारसंहिता लागल्यामुळं त्याचं आम्हाला लोकार्पण करता आलं नाही। तो सुद्धा एक चांगला प्रोजेक्ट आमच्या माध्यमातून झालेला आहे। आणि दुसरं आपण जर यशवंतनगरला पाहिलं असेल तर आमचे सहकारी मित्र सन्माननीय प्रमोदजी महाडिक यांनी आपल्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही संस्कार केंद्र आहे, ते अतिशय सुंदर असं तिथं संस्कार केंद्र उभे केलेलं आहे। आणि त्यांच्या सुविधी पत्नी या माझ्या पॅनलमध्ये सर्वसाधारण महिलामधून त्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत, आणि दुसऱ्या उमेदवार ज्या नामांकित ॲडव्होकेट आहेत त्या सुद्धा माझ्या पॅनलमधून उभ्या आहेत। तरी मी सर्व जनतेला, प्रभाग 10 मधील जनतेला मी असे आवाहन करतो की आम्हाला आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार सन्माननीय कुलदीपकजी शेंडे असतील, आम्ही 3 उमेदवार असतील, यांना प्रचंड बहुमताने विजयी करून जे काही धनुष्यबाणाचं बटन दाबायचं आहे, ते बटन दाबून आम्हाला अतिशय मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, अशी मी त्यांना नम्रतेचं आवाहन करतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।